नमस्कार मंडळी, एस एस फूडकट्टा या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. घरातल्या अगदी साध्या साहित्यापासून मस्तपैकी अशी चटपटीत चमचमीत अशी आज आपण बेसन बटाटा भाजी तयार करणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. चला तर जराही वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. सर्वप्रथम आपण एक सारण तयार करून घेऊया. त्यासाठी इकडे मी मिक्सरचा जार घेतलेला आहे. मिक्सरच्या जारमध्ये आपण आता शेंगदाणे आहेत ते घालायचे आहेत. इकडे मी भाजलेले शेंगदाणे घेतलेले आहेत. त्यानंतर 1 चमचा जिरा आहे ते घालायचं आहे. त्यानंतर याच्यामध्ये अर्धा चमचा चिली फ्लेक्स आहे ते घालायचं आहे. 2 चमचे बेसन पीठ आहे ते घालायचं आहे. आपण आता हे मिक्सरला वाटून घ्यायचं आहे. असं जाडं भरडं बघू शकता असं मी वाटून घेतलेलं आहे. आपला मसाला तयार आहे. आपण आता या फ्रायपॅनमध्ये 1 चमचा तेल आहे ते घालायचं आहे. त्यानंतर याच्यामध्ये 1 चमचा बटर आहे ते घालायचं आहे. बटर चांगलं मेल्ट होऊ द्या. बटर आपला मेल्ट झालेला आहे. आपण आता याच्यामध्ये अर्धा चमचा मोहरी आहे ती घालायची आहे. त्यानंतर याच्यामध्ये अर्धा चमचा जिरा आहे ते घालायचं आहे. कढीपत्त्याची पानं घालायची आहेत 5 ते 6 व चांगलं आपण मीडियम फ्लेमवर आपण आता हे चांगलं परतवून घ्यायचं आहे 2 ते 3 मिनिटं. इकडे मी 2 बटाटे असे तुकडे करून घेतलेले आहेत. बघू शकता तुम्ही मीडियम आकाराचेच तुकडे करायचे आहेत आपल्याला. इकडे जास्त पातळ पण नाही आणि जाडसर पण नाही. आपण आता हे बटाट्याचे तुकडे आहेत ते या मिश्रणामध्ये असे घालायचे आहेत व चांगलं असं 2 ते 3 मिनिटं मीडियम फ्लेमवर आपण आता हे परतवून घ्यायचं आहे. बघू शकता तुम्ही. त्यानंतर याच्यामध्ये 2 ते 3 हिरव्या मिरच्या आहेत त्या घालायच्या आहेत. तुम्ही तुमच्या अंदाजे हिरवी मिरची घ्या, जसं तुम्हाला तिखट पाहिजे तसं. व असं आपण आता परतवून घेणार आहोत. बघू शकता तुम्ही आपलं परतवून झालेलं आहे. आपण आता हे बटाटे आहेत ते वाफेवर शिजवून घ्यायचे आहेत. असं झाकण लावायचं आहे. 5 ते 6 मिनिटं मीडियम फ्लेमवरती शिजवून घ्यायचे आहेत. आपली 5 ते 6 मिनिटं झालेली आहेत. असं थोडंसं असं परतवून घ्यायचं आहे. बघू शकता तुम्ही. त्यानंतर आपण आता बटाटा चेक करूया. मस्तपैकी आपला बटाटा शिजला पण आहे. आपण आता याच्यामध्ये बेसिक मसाले आहेत ते घालणार आहोत. हळद घालायची आहे अर्धा चमचा. त्यानंतर अर्धा चमचा म्हणजे चिमूटभर अशी लाल तिखट मसाला आहे तो घालायचा आहे. अर्धा चमचा धणे पावडर आहे ती घालायची आहे. व मीडियम फ्लेमवर आपण आता हे सगळं मिश्रण आहे ते असं परतवून घ्यायचं आहे. बघू शकता तुम्ही. त्यानंतर या मिश्रणामध्ये आपण एक कांदा असा उभा चिरलेला आहे तो घालायचा आहे व चांगलं असं मीडियम फ्लेमवर आपण आता हे परतवून घ्यायचं आहे. त्यानंतर जो आपण सारण तयार केलेलं होतं म्हणजेच बेसनचा मसाला तो घालायचा आहे त्याच्यामध्ये व चांगलं असं 1 ते 2 मिनिटं आपण आता हे परतवून घ्यायचं आहे. आपलं परतवून झालेलं आहे. आपण आता याच्यामध्ये चवीनुसार मीठ आहे ते घालायचं आहे. त्यानंतर याच्यामध्ये आपण अर्धा चमचा आमचूर पावडर आहे ती घालणार आहोत. तुमच्याकडे जर आमचूर पावडर नसेल तर लिंबाचा रस पण चालू शकतो. व असं चांगलं परतवून घ्यायचं आहे व 1 ते 2 मिनिटं आपण परत आता झाकण लावून शिजवून घ्यायचं आहे. फक्त 1 ते 2 मिनिटंच आपली 1 ते 2 मिनिटं झालेली आहेत आणि मस्तपैकी अशी नवीन पद्धतीची बेसन बटाटा भाजी आपली तयार झालेली आहे. तुम्ही ही मस्तपैकी चपाती आणि मेन म्हणजे जर पुदिन्याची चटणी असेल तर खूपच भारी लागते चवीला भाजी ही. पुदिन्याची चटणी, पुरी आणि ही भाजी खायला तर एकदमच भारी. माझी रेसिपी कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि अशाच नवनवीन युनिक रेसिपी जर तुम्हाला माझ्या चॅनलवरती पाहायच्या असतील आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर नक्की एस एस फूडकट्टा या चॅनलला लाईक, शेअर अँड सबस्क्राईबर करायला विसरू नका. धन्यवाद.